शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर दाम्पत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांनी कोर्टात अर्ज देखील दिलाय। धंगेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सोमवारी सुनावणी पार पडणार आहे। तर दुसरीकडे धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं आता रवाना झालेली आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, धंगेकरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। उद्याच यावरती सुनावणी होणार आहे, पण तत्पूर्वी ते नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? जर आपण बघितलं तर खलील शेख आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल असलाय। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 14 जणांमध्ये गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांचा देखील समावेश आहे। त्याचाच आधार अर्थातच त्यांच्यासाठी अडचणी कुठेतरी वाढताना दिसत आहेत। पोलिसांनी पथक त्यांना शोधण्यासाठी रवाना केलेले आहेत। त्यांचं घर असेल, त्यांचं कार्यालय असेल, त्या ठिकाणी देखील पोलीस जाऊन आलेले आहेत। मात्र अजून देखील रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी नेमके कुठे आहेत याच्याशी संपर्क सुद्धा होऊ शकलेला नाही। पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांचा फोन देखील बंद आहे, त्यामुळे ते सध्या आउट ऑफ रीच आहेत। ते कुठे आहेत याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। तर दुसरीकडे धंगेकर आणि त्यांच्या पत्नीनं पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज केलेला आहे आणि अर्जावर देखील उद्या सुनावणी होणार आहे। खरं तर कोर्टामध्ये काय नक्की सुनावणी होते, त्यांना खरंच अटकपूर्व जामिनासाठी त्यांचं स्वीकारलं जातं का फेटाळलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यानंतर कदाचित त्यांना फेटाळलं गेला अर्ज त्यांचा तर त्यांना अटक सुद्धा होऊ शकते। परंतु आता जर आपण बघितलं तर ते सध्या आउट ऑफ कव्हरेज आहेत, आउट ऑफ रीच आहेत। ते पुणे शहरात नाही असं देखील सध्या पोलिसांचं म्हणणं आहे, कारण त्यांच्या राहत्या घरी देखील पोलीस त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यालयावर देखील एक नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे, कारण तपासासाठी त्यांनी हजर राहायचं आहे, सहकार्य करायचं आहे। मात्र आता तरी रवींद्र धंगेकरांनी कोर्टात धाव घेत शिवाजीनगर कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे। अर्थात या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।